नमस्कार, मी मयुरी राठोड, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज शाळा हेच खरे देवस्थान या विषयावर माझे विचार मांडणार आहे. शाळा हेच खरे देवस्थान. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर नवनवीन व वेगवेगळे अनुभव येतात. आज जेव्हा मी इयत्ता 10वीमध्ये आली तेव्हा मला जाणीव झाली की आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आपल्यापासून दूर जाणार आहे. आज जेव्हा पण मी माझ्या शाळेच्या भव्य इमारतीकडे बघते तेव्हा माझी छाती दडपते, कारण तेव्हा मला लक्षात येते की यानंतर कुणीच आपल्याला चांगले व वाईटचे फरक समजवणार नाही. माझ्या शाळेने माझ्यावर खूप उपकार केले आहेत आणि याचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. आदी शंकराचार्यांनी म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप खास आहे. त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले, माझ्यामध्ये परोपकाराची वृत्ती जागवली, मला संवेदनशील बनवले व माझ्यात हितकारक गुण रुजवले. माझ्या शिक्षकांनी निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम केले व या स्वार्थी जगात माझा हात धरून मला उत्तम मार्गावर घेऊन गेले. आज माझ्या व माझ्या जीवनात जे पण बदल घडले आहे ते फक्त माझ्या शाळेमुळे व शिक्षकांमुळे आहेत. या शाळेतील अनुभव आयुष्यभर माझ्यासोबत असणार. शाळा हेच खरे देवस्थान. धन्यवाद. नमस्कार, मी सिद्धांत वारके, इयत्ता 10वीचा विद्यार्थी खरंच सुखी आहे का या विषयावर माझे विचार मांडणार आहे. विद्यार्थी खरंच सुखी आहे का? विद्यार्थी जीवनाला अनेकदा सुवर्णकाळ असे म्हटले जाते. शाळेतील खेळ, मित्रमंडळी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिकण्याची नवी संधी हे सर्व ऐकताना असे वाटते की विद्यार्थी जीवन म्हणजे केवळ आणि केवळ आनंद काळ व चिंता नसलेला काळ. पण खरोखर विद्यार्थी इतका सुखी आहे का या प्रश्नाचा विचार केल्यास अनेक उत्तरे पुढे येतात. एका बाजूने पाहता विद्यार्थी खरोखर भाग्यवान आहे. त्याला ज्ञान मिळवण्याची, चुका करून शिकण्याची व स्वतःचा विकास घडवण्याची संधी मिळते. शाळेतील मित्रमंडळींच्या सहवासामुळे त्याचे आयुष्य आनंदी होते. विविध उपक्रम, खेळ आणि कार्यक्रम विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवतात. मित्रांच्या सहवासात हसरा दिवस उजाडतो. ज्ञानाच्या प्रकाशात भविष्याचा मार्ग सापडतो. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचे आयुष्य तितके सोपे नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासाचा मानसिक ताण, गृहपाठ, प्रकल्प, परीक्षा आणि गुणांची धडपड त्यांना अस्वस्थ करते. अनेकांना करिअर निवडताना भ्रम असतो. काही वेळा पालकांच्या अपेक्षा, समाजाचा दबाव आणि डिजिटल जगातील विचलनामुळे मानसिक ताण वाढतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षणाची साधने आणि संधी मिळवणेच मोठे आव्हान असते. तथापि या अडचणींच्या पलीकडे विद्यार्थी जीवन अजूनही आनंदाने भरलेले असते. शिक्षकांचे प्रेम, मित्रांची साथ आणि नवीन शिकण्याच्या प्रत्येक दिवसाची संधी त्याला बळ देते. जर विद्यार्थ्याने वेळेचे योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि संयम अंगीकारला तर त्याच्या समस्या हलक्या होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी ताणावर मात करून शिकण्याला उत्साहाने सामोरे गेले पाहिजे. तसेच पालक आणि शिक्षकांनीही त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणता त्यांच्या क्षमतांनुसार मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. आनंदी वातावरणात शिकणारा विद्यार्थीच खऱ्या अर्थाने सुखी राहतो. हसत खेळत शिक्षण जेव्हा होते साथी, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन होते सुखी. शेवटी विद्यार्थी पूर्णपणे सुखी आहे का हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. अडचणी असूनही जर तो सकारात्मकतेने जगण्याचा प्रयत्न करेल, मदत घेईल आणि शिकण्याचा आनंद घेईल तर त्याचे विद्यार्थी जीवन खऱ्या अर्थाने आनंदी आणि सुखी ठरेल. धन्यवाद.